To all my dear students on NEET Biology. This is the lecture number 6. We are going to continue the same chapter, that is Molecular Basics of Inheritance. Myself, Professor Yogesh Aire. Now we talk about today packing of DNA helix. क्या होता है बेटा, देखिए, if you talk about our cell, अगर हमारे सेल की हम बात करते हैं तो हमारी सेल जो है इट इज वन ऑफ द वेरी स्मॉल इन साइज, बहुत ही छोटी होती है हमारी सेल। और इस छोटे से सेल में हमने कल ही सीखा था व्हाट इज द लेंथ ऑफ द डीएनए, कितनी लंबाई होती है डीएनए की, 2.2 मीटर लॉन्ग। ठीक है ना, इतना बड़ा डीएनए 2.2 मीटर लॉन्ग, इतना बड़ा डीएनए इस एक छोटे से सेल के अंदर, जो सेल हमको दिख भी नहीं सकती, वी कैन नॉट एबल टू सी और सच ए स्मॉल सेल। उस छोटी सी स्मॉल सेल के छोटे से न्यूक्लियस के अंदर ये इतना बड़ा डीएनए क्या होता है बेटा, पैक होता है। यस और नो? तो इसके लिए क्या है बेटा, इसके लिए बहुत सी स्पेशल पैकिंग यूज की जाती है। डीएनए ऐसे ही हम डीएनए को इस तरीके से रख नहीं सकते। छोटे से सेल में डीएनए कैसे पैक हो जाता है, एंड उसी का आंसर आप यहाँ पे हम ढूंढने आने में, ठीक है ना, उसी का आंसर आपको यहाँ पे मिलेगा आज। ठीक है ना, कळतंय का काय सांगतोय की एवढी छोटी एकदम छोटी सी सेल आहे, ट्रिलियन्स ऑफ सेल्स आहे आपल्यामध्ये। त्या ट्रिलियन्स ऑफ सेल्स मध्ये एक छोट्याशा सेलचा आपण जर विचार केला तर एका छोट्याशा सेलमध्ये एक छोटासा न्यूक्लियस असतो की जो आपण काय करतो, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, लक्षात ठेवा कशाने, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने आपण तो छोटासा न्यूक्लियस बघू शकतो। आणि त्या छोट्याशा न्यूक्लियस मध्ये, त्या छोट्याशा काय सेलच्या न्यूक्लियस मध्ये आपल्याला काय 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 ठेवलेलं असतं, डीएनए असतो। काय असतो, डीएनए। डीएनए ची लेंथ किती आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ डीएनए, इट इज 2.2 मीटर लॉन्ग। विचार करा मग, 2.2 मीटर लॉन्ग असा डीएनए एका छोट्याशा न्यूक्लियस मध्ये, की जो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली दिसू शकतो, अशा न्यूक्लियस मध्ये तो डीएनए ठेवलेला असतो। सो हाउ इट इज पॅक्ड, सो इट इज पॅक्ड इन अ सुपर कॉइल कंडिशन। आता तुम्हाला सुपर कॉइल कंडिशन काय असते, काय असतो तो, सुपर कॉइल फॉर्म मध्ये काय असतो, कंडेन्स केलेला असतो। जसं की बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं म्हटलं तर हे समजून घेण्यासाठी एक बेस्ट एक्झाम्पल आपल्याकडे आहे। काय बेटा, जर आपण घरात जो रीळ बघतो, त्या रीळवरती दोरा लपेटलेला असतो बघा, एक बिंडल बघितला आपण दोऱ्याचा, त्याच्यावरती दोरा लपेटलेला असतो। तो दोरा जर आपण ओपन केला तर दोरा काय असतो, इट इज वन ऑफ द लॉंगेस्ट थ्रेड, खूप मोठा थ्रेड असतो तो। पण त्याला एका काय बेटा, एका छोट्याशा काठीभोवती किंवा कागदी दांडीभोवती काय केलेलं असतं, त्याला लपेटलेलं असतं। येस सर। आणि याला जर आपण ओपन केलं तर इट इज व्हॉट, इट इज टू मच लॉंग। सेम वे बेटा, अशाच पद्धतीने मग काय आहे बेटा, अशाच पद्धतीने डीएनए पण काय आहे, डीएनए पण पॅक केलेला असतो, डीएनए पण असा लपेटलेला असतो, कशामध्ये, न्यूक्लियस मध्ये। आणि याला आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण पॅकिंग ऑफ डीएनए। ठीक है ना, तो पॅकिंग ऑफ डीएनए आपल्याला ते बघायचंय बघा आता। ठीक है ना बेटा, देखिए कैसे होता है डीएनए पैक, देखिए आप लोग। इन यूकैरियोटिक देयर इज सेट ऑफ व्हाट, पॉजिटिवली चार्ज बेसिक प्रोटीन, जिनको हम क्या कहते हैं, उनको हम कहते हैं बेटा हिस्टोन प्रोटीन्स। ठीक है ना, मैंने कहा ध्यान से सुनिए। इन केस ऑफ यूकैरियोटिक्स देयर इज अ सेट ऑफ व्हाट, पॉजिटिवली चार्ज प्रोटीन्स। इन यूकैरियोटिक सेल की अगर बात करते हो, ठीक है ना, पहले हम डीएनए की पैकिंग कहाँ किसके अंदर देखने वाले हैं, वी आर टॉकिंग अबाउट व्हाट, यूकैरियोटिक सेल्स। वी आर टॉकिंग अबाउट व्हाट, यूकैरियोटिक सेल। यूकैरियोटिक सेल मध्ये डीएनए ची पैकिंग आपण बघतोय। ठीक आहे, तर डीएनए हा यूकैरियोटिक सेल मध्ये काय असतो, पॅक केलेला असतो, कोणाच्या अवतीभोवती, हिस्टोन प्रोटीनच्या अवतीभोवती। ठीक आहे, तर यूकॅरियोटिक सेलच्या न्यूक्लियसमध्ये काय असतात, पॉझिटिव्हली चार्ज्ड। पॉझिटिव्हली चार्ज काय असतात, बेसिक प्रोटीन। इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। कसे आहेत ते प्रोटीन, बेसिक आहेत। काय म्हणतो आपण त्यांना, कोणते प्रोटीन असतात ते, दीज आर कॉल्ड युअर हिस्टोन प्रोटीन्स। इम्पॉर्टंट आहे बेटा, नीट एक्झाम मध्ये खूप वेळेस याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे। मेनी टाइम द क्वेश्चन हॅज बीन आस्क्ड ऑन दिस ऑल्सो। ठीक है ना, which types of proteins the histone proteins present in the
eukaryotic cell which are used for packing of DNA are chemically these are what? These are basic proteins. ऑप्शन मध्ये काय दिलेलं असतं? बेसिक प्रोटीन. दुसरं ऑप्शन असतं ऍसिडिक प्रोटीन. तिसरं ऑप्शन असतं मोस्टली बेसिक प्रोटीन अँड सम ऑफ दी ऍसिडिक प्रोटीन्स. आणि डी ऑप्शन असतं काय? ऍसिडिक प्रोटीन्स ओनली. मग आन्सर काय बेटा? फक्त आणि फक्त बेसिक प्रोटीन्स आहे. काय आहेत? बेसिक प्रोटीन असतात. ते लक्षात ठेवा. ते प्रोटीन कोणते आहेत? हिस्टोन. कोणते प्रोटीन असतात ते? हिस्टोन नावाचे प्रोटीन असतात. ठीक आहे ना, लक्षात ठेवा. मग हिस्टोन प्रोटीन्स आर व्हॉट? हिस्टोन प्रोटीन कशा असतात रे? पॉझिटिव्हली चार्ज. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कशा असतात ते? पॉझिटिव्हली चार्ज. कारण प्रोटीन आहे ना हे. हिस्टोन काय आहे? प्रोटीन आहेत. आपल्याला माहिती आहे प्रोटीन कशाने बनलेले असतात? अमायनो ऍसिड्सने. कशाने बनलेले असतात? अमायनो ऍसिड्सने. मग प्रोटीन हे कशाने बनले बेटा? अमायनो ऍसिडने. मग हिस्टोन नावाचा प्रोटीन कोणत्या अमायनो ऍसिडने बनलेला असतो? इट इज मेड अप ऑफ लायसिन अँड अर्जिनिन. इट इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा VIMPA नीट एक्झाम मध्ये 2020 ला विचारला जाणारा हा एक महत्वाचा प्रश्न असू शकेल. लक्षात ठेवा. इट कुड बी द क्वेश्चन इन युअर नीट 2021. ठीक आहे ना. मग काय बोललो मी? लक्षात आलं सगळ्यांना की हिस्टोन नावाचे प्रोटीन असतात. ठीक आहे. ते कोणते कसे असतात? पॉझिटिव्हली चार्ज असतात. ते पॉझिटिव्हली चार्ज का असतात? कारण ते बनलेले आहेत अमायनो ऍसिडने. कोणत्या अमायनो ऍसिड ते? कोणत्या अमायनो ऍसिडने बनले ते? दे आर मेड अप ऑफ व्हॉट? दे आर मेड अप ऑफ लायसिन अँड अर्जिनिन. कशाने बनले ते? लायसिन आणि काय? अर्जिनिन नावाच्या अमायनो ऍसिडने बनलेले आहेत. लायसिन आणि अर्जिनिन हे जे अमायनो ऍसिड असतात, ह्या अमायनो ऍसिड्स मध्ये काय बेटा? पॉझिटिव्ह चार्ज असतो. ठीक आहे ना. क्लिअर? ठीक आहे. आणि म्हणून बेटा हे जे प्रोटीन तयार होतं ज्याचं नाव काय आहे? हिस्टोन. याचं नाव काय आहे? हिस्टोन. तर हे हिस्टोन प्रोटीन पण काय बेटा? हे हिस्टोन प्रोटीन पण पॉझिटिव्हली चार्ज असतं. ठीक आहे. आता आपण डीएनएची गोष्ट करू. नाव टाका आपण डीएनए. आपल्याला माहिती आहे डीएनए कशाने बनला आहे? डीएनए बनलेला असतो कशाने? सांगा परा. न्यूक्लियोटाइड्सने. कशाने बनला असतो? न्यूक्लियोटाइड्सने. न्यूक्लियोटाइड कशाने बनले असतात? माहिती आहे सगळ्यांना. पेंटोज शुगर प्लस काय? नायट्रोजनस बेस प्लस काय बेटांनो? फॉस्फेट ग्रुप. बरोबर आहे का नाही? हा जो फॉस्फेट ग्रुप आहे हा कसा असतो बेटा? हा डीएनए न्यूक्लियर मध्ये कसा असतो? निगेटिव्हली चार्ज. लक्षात ठेवा. कसा असतो? निगेटिव्हली चार्ज असतो. आणि त्यामुळे डीएनए पण कसा असतो? डीएनए पण कसा असतो? डीएनए इज ऑल्सो व्हॉट? डीएनए इज बिकम व्हॉट? हियर निगेटिव्हली चार्ज. म्हणून डीएनए पण काय होतो बेटा? डीएनए बिकम व्हॉट? डीएनए बिकम निगेटिव्हली चार्ज. ठीक आहे. क्लिअर? मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असेल बेटा? अट्रॅक्शन. समजतंय का नाही? मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असतं? अट्रॅक्शन. जर आपण याला म्हटलं की हा हिस्टोन प्रोटीन आहे, काय म्हणू आपण याला? याला जर तुम्ही समजलं काय समजायला? हिस्टोन प्रोटीन समजाल तर हा त्याच्या अवतीभोवती काय आहे? डीएनए. हिस्टोन प्रोटीनवरती कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. डीएनए वरती कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह. म्हणून दोन्ही काय होतात? एकमेकाच्या अवतीभोवती. दोघींमध्ये काय आहे? खूप सारं अट्रॅक्शन. आणि म्हणून काय होतं? डीएनए हा लपेटला होतो, कॉईल होतो. कोणाच्या अगेन्स्ट? कोणाच्या अगेन्स्ट बेटा? हिस्टोन प्रोटीनच्या अगेन्स्ट. ठीक आहे ना. क्लिअर? काहीतरी पाहिजे ना त्याला अट्रॅक्शन किंवा त्याला चिपकण्यासाठी. कसं काय तो डीएनए त्या प्रोटीनच्या अवतीभोवती जाऊन लगेच लपेटला जाईल? तर दोघींमध्ये काय असतं? अट्रॅक्शन असतं. कारण डीएनए कसा आहे? निगेटिव्हली चार्ज आहे आणि हिस्टोन प्रोटीन कसे असतात? पॉझिटिव्हली चार्ज असतात. समजतंय का नाही? आता हे जे हिस्टोन प्रोटीन आहेत हे हिस्टोन प्रोटीन कसे असतात बेटा? दे आर इन द फॉर्म ऑफ व्हॉट? हियर हिस्टोन ऑक्टोमर. हिस्टोनचा काय? हा ऑक्टोमर आहे. आता ऑक्टोमर म्हणजे काय? हे हिस्टोन प्रोटीन किती असतात? हे 8 प्रोटीन असतात. किती प्रोटीन असतात? 8 हिस्टोन प्रोटीन्स. 8 हिस्टोन प्रोटीन असतात जे काय होतात रे? एकमेकाच्या अवतीभोवती गोळा झालेले असतात, एक बंच बनवतात. काय फॉर्म करतात ते? फॉर्म्स व्हॉट? हियर बंच. आणि त्या बंचला आपण काय म्हणतो? वी कॉल्ड व्हॉट? हियर ह्या बंचला आपण म्हणतो काय बेटा? याला म्हणतो आपण काय? हिस्टोन. सॉरी, याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण हिस्टोन ऑक्टोमर. काय आपण त्याला? हिस्टोन ऑक्टोमर म्हणतो. ठीक आहे ना. तर या बंचच्या प्रोटीनला 8 हिस्टोन प्रोटीनच्या बंचला आपण काय म्हणतो? याला म्हणतो आपण हिस्टोन ऑक्टोमर.
तर त्याला आपण काय म्हणतो बेटा, हिस्टोन ऑक्टोमर म्हणतो. ठीक आहे ना, क्लिअर. ओके. मग हे हिस्टोन ऑक्टोमर कुठे आहेत, कोणते कोणते असतात बघा. हा तुम्हाला दिसतोय का, H2A दिसला का. हा दुसरा कोणता, H2B. हा तिसरा कोणता, हा H2A. हा काय, H2B. हा पण काय, H2B. हा तिसरा कोणता, पाचवा कोणता, H3. सहावा कोणता, H3 मागच्या साईडला या. सातवा कोणता बेटा, H4. आणि आठवा कोणता, H4. मग बघायला गेलं तर हिस्टोन प्रोटीन किती प्रकारचे आहेत. मग हिस्टोन प्रोटीन असतात 4 प्रकारचे, प्रत्येकी किती, 2. प्रत्येकी किती बेटा, 2. मग कोणते 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 असतात ते, H2A. दुसरे कोणते, H2B. तिसरे कोणते, H3. आणि चौथा कोणता, H4. प्रत्येकी किती, 2. ठीक आहे ना. मग हे टोटल किती झाले, 8. अशा 8 प्रोटीनचा हा काय, ऑक्टोमर तयार होतो. ठीक आहे ना. ह्या 8 प्रोटीनचा हा काय बेटा, हा ऑक्टोमर तयार झालेला दिसतो तुम्हाला, हा ऑक्टोमर आहे. आणि ह्या ऑक्टोमरला आपण जसं बघितलं तर ते असे दिसतात. यांना हे याच्यामध्ये किती प्रोटीन आहेत, मग 8 प्रोटीन आहेत. किती आहेत बेटा, 8 प्रोटीनचा काय, हा ऑक्टोमर आहे. ठीक आहे ना, क्लिअर. ठीक आहे. बघा मग निगेटिव्हली चार्ज काय असतो बेटा, डीएनए. मी तुम्हाला आत्ता सांगितलं निगेटिव्हली चार्ज काय, डीएनए. डीएनए वरती निगेटिव्हली चार्ज कशामुळे असतो, डीएनए वरती, बिकॉज ऑफ व्हॉट, बिकॉज ऑफ फॉस्फेट ग्रुप. कशामुळे असतो डीएनए वरती निगेटिव्ह चार्ज, डीएनए वरती निगेटिव्ह चार्ज असतो बेटा कशामुळे, फॉस्फेट ग्रुपमुळे. ठीक आहे ना. सो डीएनए इज अ निगेटिव्हली चार्ज बिकॉज ऑफ व्हॉट, बिकॉज ऑफ फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे ना. सो डीएनए इज अ निगेटिव्हली चार्ज. कोणता चार्ज, डीएनए वरती निगेटिव्ह चार्ज आहे, कशामुळे, फॉस्फेट ग्रुपमुळे. आणि म्हणून डीएनए काय होतो, रॅप होतो कोणाच्या अगेन्स्ट, हिस्टोन ऑक्टोमरच्या अगेन्स्ट, टू फॉर्म व्हॉट, युअर न्यूक्लियोझोम, IMP. लक्षात ठेवा. मग काय बेटा, काय न्यूक्लियोझोम कसा बनलेला आहे, मग न्यूक्लियोझोम इज मेड अप ऑफ व्हॉट, इट इज मेड अप ऑफ डीएनए प्लस काय, मग काय, हिस्टोन ऑक्टोमर. ठीक आहे ना. हिस्टोन ऑक्टोमर आणि डीएनए काय फॉर्म करतात, दे फॉर्म्स व्हॉट, युअर न्यूक्लियोझोम. ठीक आहे, क्लिअर. समजलं सगळ्यांना. मग हे जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो, आपण इथे बघू तर हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे, काय म्हणू आपल्याला, याला म्हणू आपण काय, न्यूक्लियोझोम. का आपण याला न्यूक्लियोझोम, हा न्यूक्लियोझोम आहे का, नाही. ठीक आहे ना, हे लक्षात ठेवा. हा वेगळा प्रोटीन आहे, याला म्हणतो आपण काय, H1 प्रोटीन म्हणतो. आपण काय म्हणतो, H1 प्रोटीन. कळतंय ना सगळ्यांना. ठीक आहे ना. मग आता इथे बघा, हे जे लाईट ग्रीन कलरचे आहेत काय, तुमचे हिस्टोन प्रोटीन्स आहेत. आणि हा ऑरेंज कलरचा काय, तुमचा डीएनए. हे सगळे एकमेकाच्या अवतीभोवती रॅप झाले. काय फॉर्म झाला तुमचा, न्यूक्लियोझोम मॉलिक्यूल. काय फॉर्म झाला तुमचा, न्यूक्लियोझोम मॉलिक्यूल. आणि हा जो डीएनए रॅप झाला इथे, आणि हा इथे रॅप झाला, रॅप होऊन इकडे येतोय. याला दोघींना टाईटली पॅक करण्यासाठी इथे कोणता प्रोटीन वापरला आहे, H1 प्रोटीन. पण H1 प्रोटीन न्यूक्लियोझोमचा पार्ट आहे का, नाही. इट इज नॉट पार्ट ऑफ, लक्षात ठेवा मी काय बोलतोय, इट इज नॉट द पार्ट ऑफ व्हॉट, इट इज नॉट द पार्ट ऑफ न्यूक्लियोझोम. लक्षात ठेवा, H1 प्रोटीन इज नॉट द पार्ट ऑफ न्यूक्लियोझोम. समजलं. ठीक आहे, ओके. बघा मग, जर आपण म्हटलं हा एक न्यूक्लियोझोम आहे, ठीक आहे ना, हा एक न्यूक्लियोझोम आहे. इकडे बघा सगळ्यांनी, मग हा एक न्यूक्लियोझोम आहे बेटा. ठीक आहे, हा एक न्यूक्लियोझोम आणि हा दुसरा न्यूक्लियोझोम. ठीक आहे ना. हे दोन न्यूक्लियोझोम एकमेकाला जोडलेले आहेत. इथे काय, या दोघींना जोडणारा हा काय, डीएनएच आहे ना. मग या डीएनएला आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण लिंकर डीएनए. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय म्हणतो आपण याला, लिंकर डीएनए. दिलेला आहे पण तरी पण मी लिहून टाकतो तुमच्यासाठी. काय म्हणतो आपण याला, लिंकर डीएनए. मग हा एक न्यूक्लियोझोम आपल्या भाषेत म्हटलं आपण, हा एक न्यूक्लियोझोम आहे, हा दुसरा न्यूक्लियोझोम आहे, हा पुन्हा तिसरा न्यूक्लियोझोम आहे, हा पुन्हा चौथा न्यूक्लियोझोम आहे. तर या प्रत्येक न्यूक्लियोझोममध्ये या न्यूक्लियोझोमला जोडणारा हा काय, हा याला आपण रेड कलरचा करून घेऊ. काय,
हा आहे तुमचा लिंकर डीएनए. काय हा बेटा तुमचा लिंकर डीएनए. समजलं का? काय म्हणू आपण याला? मग याला म्हणू आपण काय म्हणू आपण याला? वी कॉल्ड इट हिअर, वी कॉल्ड इट द लिंकर डीएनए. समजतंय ना? काय आपण याला लिंकर डीएनए म्हणून लक्षात ठेवा. सो इट इज वन ऑफ द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. मग न्यूक्लिओझोम, हा न्यूक्लिओझोम आहे, हा पण न्यूक्लिओझोम आहे, हा पण न्यूक्लिओझोम आहे, आणि हा पण काय बेटा? न्यूक्लिओझोम. न्यूक्लिओझोम एकमेकाला जोडलेले असतात विथ द हेल्प ऑफ लिंकर डीएनए. आणि लिंकर डीएनएच्या पॅकिंग मध्ये कोण इन्व्हॉल्व आहे? कोण इन्व्हॉल्व आहे? हा H1 हिस्टोन प्रोटीन. समजला का? कोणता प्रोटीन आहे ते? H1 हिस्टोन प्रोटीन इज इन्व्हॉल्व इन द पॅकिंग ऑफ लिंकर डीएनए. समजतंय ना? आता नीट लक्षात घ्या, ह्या प्रोटीनचं काम काय. आता बघा, मला सांगा, हा डीएनए असा एक राऊंड मारून गेला, पुन्हा दुसरा राऊंड मारला त्यांनी, ठीक आहे, आणि मग आता इथून तो बाहेर पडतोय. समजतं का काय बोलतोय? मग आता हा डीएनए आणि हे जे पॅक केलंय हे निघू शकतं ना बाहेर? हे अनकॉइल होऊ शकतं का नाही? म्हणून याला इथे काय केलं त्यांनी? इथे हा पॅकिंग टाकलेली आहे. समजतं? याला इथे बांधून दिलेलं आहे डीएनएला, म्हणजे हा पुन्हा उघडायला नको. ठीक आहे ना? म्हणून याला इथे काय म्हणतो आपण? याला आपण काय? लिंकर काय आहे तुमचा? लिंकर डीएनए नाही, ह्याला पण इथे हा काय आहे तुमचा? हा तुमचा आहे H1 प्रोटीन. काय तुमचा आहे इथे? H1 प्रोटीन, की जो काय करतो? डीएनएला, न्यूक्लिओझोम मधून जो डीएनए बाहेर येतोय त्याला पॅकली टाईट करून देतो, जेणेकरून हा न्यूक्लिओझोमच्या अवतीभोवती लपेटलेला डीएनए, म्हणजे हा डीएनए पुन्हा काय नको व्हायला? अनकॉइल व्हायला नको, ओपन व्हायला नको. समजलं? क्लिअर? ठीक आहे. मग टिपिकल न्यूक्लिओझोम मध्ये लक्षात ठेवा, टिपिकल न्यूक्लिओझोमचा जर विचार केला आपण, सो इन केस ऑफ टिपिकल न्यूक्लिओझोम, एका पर्टिक्युलर न्यूक्लिओझोम मध्ये डीएनए जो पॅक असतो, डीएनए जो कॉइल करतो एका न्यूक्लिओझोम मध्ये, त्या डीएनए ची लेंथ किती आहे? किती याच्याने बनला असतो? इट इज मेड अप ऑफ 200 बेस पेअर्स. कितीने बनला असतो तो? 200 बेस पेअरने बनलेला असतो. आपल्याला माहिती आहे ना डीएनए. डीएनए कशाने बनलेला आहे? डीएनए मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड कसे असतात? बेस पेअर मध्ये असतात. मग किती बेस पेअर? हा जो डीएनए रॅप करतोय कोणाच्या अवतीभोवती? हिस्टोन प्रोटीनच्या अवतीभोवती. याची गोष्ट करतोय आपण. याची लांबी, याची जर आपण काय बघितलं, याच्यामध्ये किती बेस पेअर ते बघितलं तर किती असतात ते? दे आर व्हॉट? ते आर 200 बेस पेअर्स. ह्या डीएनएची गोष्ट करतोय. ह्या बेस पेअर पूर्ण, या मोजले आपण पूर्ण, त्या किती असतील रे? 200 बेस पेअर असतील. ठीक आहे ना? एवढ्या फक्त. कळलं का? किती असतील त्या? 200 बेस पेअर. मग एक न्यूक्लिओझोम मध्ये किती बेस पेअर आहेत? 200 बेस पेअर आहे. ते लक्षात ठेवायचंय. क्लिअर? समजलं सगळ्यांना? Therefore, total number of nucleosomes in the human DNA. मग ह्युमन डीएनए मध्ये किती न्यूक्लिओझोम आहेत कसं कॅल्क्युलेट करणार? ह्युमन डीएनए मध्ये किती बेस पेअर आहेत कसं किती बेस पेअर आहेत त्याला डिवाइड करायचं कशाने? 200 बेस पेअरने. आपल्याला काय शोधायचंय? काय शोधायचं आपल्याला? त्यांनी काय विचारलं? टोटल नंबर ऑफ न्यूक्लिओझोम किती आहेत ह्युमन बिंग मध्ये. जर आपल्याला हे माहिती आहे की ह्युमन बिंग मध्ये किती बेस पेअरचा डीएनए, तर सरळ सरळ आहे ना, जितक्या बेस पेअरचा डीएनए त्याला काय करायचं? 200 ने डिवाइड करायचं. काय सापडतील तुम्हाला? व्हॉट यू विल गेट? यू विल गेट द नंबर ऑफ न्यूक्लिओझोम. बघा बघा, मग याच्या आधी हा सिंपल फॉर्म्युला आहे. काय केला आपण? ह्युमन बिंगचा डीएनए किती आहे? किती बेस पेअरने बनला आहे? 6.6 × 10⁹ बेस पेअर. ह्युमन बिंग मध्ये जो डीएनए आहे तो किती कशाने बनला आहे? इट इज मेड अप ऑफ व्हॉट? इट इज मेड अप ऑफ 6.6 × 10⁹ बेस पेअर. याला सरळ सरळ काय केलं? डिवाइड करून टाकलं. कशाने? 200 ने. कशाने डिवाइड केलेला? 200 ने डिवाइड करून टाकलं आपण याला. कारण 200चा एक काय असतो? न्यूक्लिओझोम. टोटल किती बेस पेअर याच्यामध्ये? आपल्या डीएनए किती बेस पेअर आहेत? 6.6 × 10⁹. 6.6 × 10⁹ ला डिवाइड करा. कशाने? 200 ने. काय मिळालं तुम्हाला? 3.3 × 10⁷. मग इतके काय तुमच्यामध्ये किंवा आपल्यामध्ये ह्युमन बिंग मध्ये काय आहेत? एवढे सगळे न्यूक्लिओझोम्स आहेत. समजलं? मग अशा पद्धतीचे न्यूमेरिकल्स, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स नीट मध्ये विचारले जाण्याची शक्यता दाट आहे. लक्षात ठेवा. इट इज वन ऑफ द व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट विथ द रिस्पेक्टेड टू नीट एक्झामिनेशन. ठीक आहे? समजलं? ओके. मग न्यूक्लिओझोम काय करतात? रिपीटेडली प्रेझेंट असतात. कशामध्ये? न्यूक्लिओझोम एक माळ बनवतात एक प्रकारे. ठीक आहे ना?
एक चेन बनवतात बघा. हा एक न्यूक्लिओझोम आहे, हा दुसरा न्यूक्लिओझोम आहे, हा तिसरा न्यूक्लिओझोम आहे, हा चौथा न्यूक्लिओझोम आहे, हा पाचवा न्यूक्लिओझोम आहे. हा काय मग तुमचा लिंकर डीएनए. बरोबर आहे ना. आता सांगितलं ना आपण काय मग लिंकर डीएनए मध्ये. हा पण काय मध्ये लिंकर डीएनए. हा पण काय बेटा लिंकर डीएनए. आणि हे न्यूक्लिओझोम एकत्र जोडले गेले की काय काम करतात बघा नीट बघा. हा तुमचा दिसतंय का तुम्हाला. हा न्यूक्लिओझोम आहे का. हा दुसरा न्यूक्लिओझोम आहे. हा मध्ये काय मग तुमचा लिंकर डीएनए. काय लिंकर डीएनए. मग असे न्यूक्लिओझोम एकमेकाला जोडले गेले की काय फॉर्म करतात. ते फॉर्म्स सुपर कॉईल स्ट्रक्चर. काम करतात सुपर कॉईल स्ट्रक्चर. याच्यानंतर हे स्ट्रक्चर असं हे सगळे स्ट्रक्चर एकमेकाच्या अवतीभोवती लपेटले जातात. याला आपण काय म्हणतो. याला म्हणतो आपण काय सोलोनाइड सुपर कॉईल स्ट्रक्चर. ठीक आहे ना. समजतंय का सगळ्यांना. आणि मग हे स्ट्रक्चर असं गोळावून याच्यावरती एक पॅकिंग येते आणि त्या पॅकिंगला आपण काय म्हणतो. ती पॅकिंग जी असते ती कोण करतं. मग यांच्या अवतीभोवती जो स्पेस आहे ज्यांना सगळ्यांना पॅक करायचे ना याच्या अवतीभोवती पण एक कोटिंग तयार होते. ती कोटिंग कोण करतं. इट हॅज बीन डन बाय दी नॉन हिस्टोन प्रोटीन्स. कोण असतात ते नॉन हिस्टोन प्रोटीन असतात. मग ते नॉन हिस्टोन प्रोटीन आणि काय हा न्यूक्लिओझोम अशी एकमेका न्यूक्लिओझोमच्या अवतीभोवती काय होते पॅकिंग येते कशाची नॉन हिस्टोन प्रोटीनची. आणि मग तो डीएनए पूर्ण काय होतो कॉईल होतो सुपर कॉईल होतो. आणि मग सुपर कॉईल फॉर्म झाला. सुपर कॉईल झाला की काय फॉर्म करतो. इट विल फॉर्म व्हॉट युअर इट विल फॉर्म अ क्रोमॅटिन. काय फॉर्म करतो तो मग काय फॉर्म करतो इट फॉर्म्स व्हॉट युअर क्रोमॅटिन. समजलं का. येस ऑर नो. बघा क्रोमॅटिन इज अ थ्रेड लाईक स्ट्रक्चर. क्रोमॅटिन कसं असतं बेटा. क्रोमॅटिन कसं असतं थ्रेड लाईक स्टेन बॉडी. जेव्हा आपण डीएनए ला स्टेन करतो न्यूक्लियसला स्टेन करतो ते आपल्याला काय दिसतात असे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आढळतात सगळे पूर्ण डीएनए मध्ये. या थ्रेड लाईक स्ट्रक्चरला आपण काय आणतो याला म्हणतो आपण काय क्रोमॅटिन. पण याला जेव्हा झूम करतो आपण इफ यू झूम इट याला जेव्हा आपण झूम करू मायक्रोस्कोप खाली तर तुम्हाला ते असं दिसेल. याला पुन्हा अजून झूम करून बघितलं याला पुन्हा अजून स्ट्रक्चर व्यवस्थित बघितलं तर हे तुम्हाला असं दिसेल. आणि याला अनकॉईल करून बघितलं तर तुम्हाला काय सापडतील याच्यामध्ये न्यूक्लिओझोम आणि काय सापडतील मध्ये लिंकर डीएनए. आणि यांना सगळ्यांना ओपन केलं हे प्रोटीन काढून टाकले तर तुम्हाला काय सापडेल तुमचा डीएनए. काय असेल तिथे तुमचा हा डीएनए. समजतंय का नाही. कळतंय का. सो न्यूक्लिओझोम्स इन अ क्रोमॅटिन आर नथिंग बट व्हॉट युअर बीड्स ऑन दी स्ट्रिंग. जसं एखादी माळ जशी असते ना माळ माळेमध्ये जसे मणी असतात जसा हा एक मणी आहे मोठा. ठीक आहे ना. हा एक मणी आहे मोठा. ही माळ आहे अशी पूर्ण. सो न्यूक्लिओझोम्स इन द क्रोमॅटिन कसे असतात अ बीड्स ऑन दी स्ट्रिंग. एका माळेमध्ये ओवलेले मणी जे असे असतात तसं ते स्ट्रक्चर दिसतं. ठीक आहे. क्लिअर समजतंय. ठीक आहे. बघा मग क्रोमॅटिन पॅक झाला. इफ क्रोमॅटिन इज गेट पॅक्ड काय करतो तो क्रोमॅटिन फायबर. काय करतो क्रोमॅटिन फायबर. क्रोमॅटिन फायबर पॅक झाले की काय करतात ते दे आर गेट कॉईल अँड कंडेन्स ॲट दी मेटाफेज. क्रोमॅटिन फायबर जे असतात मित्रांनो कधी रे कधी कंडेन्स होतात कधी एकमेकाच्या अवतीभोवती गोळा होतात ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. कधी गोळा होतात ते ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. आणि मेटाफेज मध्ये तुम्हाला मी शिकवलंय ऑलरेडी सेल डिव्हिजन मध्ये की मेटाफेज मध्ये आपण काय बघू शकतो व्यवस्थित क्रोमोझोमचं स्ट्रक्चर. यू कॅन सी दी क्रोमोझोम स्ट्रक्चर ॲट दी मेटाफेज ओनली. ठीक आहे ना. सेल डिव्हिजनच्या मेटाफेज मध्ये आपण क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरला स्टडी करू शकतो. क्रोमॅटिन जे तुमचं समजा असं एक क्रोमॅटिन आहे मित्रांनो असा एक क्रोमॅटिन पडलेला आहे. ठीक आहे ना. असा हा क्रोमॅटिन आहे. तर हा क्रोमॅटिन काय होतो बेटा कंडेन्स होतो. इट इज गेट कंडेन्स्ड ॲट द टाइम ऑफ व्हॉट ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. सुपर कॉईल होऊन जातो आणि काय काम करतो इट विल व्हॉट युअर क्रोमोझोम. ठीक आहे ना. आणि याला आपण अनकॉईल केलं की काय तुमचा हा थ्रेड लाईक स्ट्रक्चरला रंगा आपण याला म्हणतो क्रोमॅटिन. ठीक आहे ना. आणि मग बेटांनो काय तयार होतो तुमचा क्रोमोझोम तयार होतो. काय तयार होतो क्रोमोझोम. ठीक आहे ना. आता इथे बघा तुम्ही इथे एकदम व्यवस्थित दाखवलेलं आहे डायग्राम बघा. हा आता इथे बघा हा काय तुमचा डीएनए. हा काय डीएनए. डीएनए कॉईल झाला पॅक झाला. काय म्हणलं त्यांनी न्यूक्लिओझोम. काय तयार झाले न्यूक्लिओझोम्स. न्यूक्लिओझोम पॅक झाले. काय काम झालं तुमचं सोलोनाइड फायबर. हे सोलोनाइड फायबर
पॅक झाले. काय झालं तर तुमचा हा क्रोमॅटिन कंडेन्स झाला, गोळा झाला. बघा दिसतोय का क्रोमॅटिन काय होतोय, कंडेन्स होतोय, गोळा होतोय. काय काम करतोय याला एवढा एवढा भाग आहे, हा ओपन केला त्यांनी, झूम केलाय. ठीक आहे ना. तर हा काय तुमचा एंटायर क्रोमोझोम, काय तुमचा हा क्रोमोझोम. समजला का? येस ऑर नो? हा क्रोमोझोम, याला आपण झूम करून बघितलं बघा, ओपन केलं तर इथे काय तुमचे थ्रेड लाईक स्ट्रक्चर क्रोमॅटिन. एवढ्या एवढ्या भागाला हा एवढा एवढा तुकडा झूम करून बघतोय आपण इथे. एवढ्या तुकड्याला झूम करून बघितलं तर तुम्हाला असं स्ट्रक्चर असेल. याच्यातलं हे एवढं एवढं स्ट्रक्चर आपण झूम करून बघितलं तुम्हाला असं स्ट्रक्चर असेल. याच्यातला हा छोटासा पीस आपण झूम करून बघितला तर तुम्हाला असं दिसेल. आणि याच्यातला हा छोटासा तुकडा आपण जर व्यवस्थित झूम करून बघितला तर तुम्हाला इथे काय आढळेल, यू कॅन सी व्हॉट, यू कॅन सी दी डीएनए. ठीक आहे ना, कळतंय का? मग डीएनए बेटा काय, डीएनए कंडेन्स होतो कोणाबरोबर, डीएनए काय होतो, कॉईल होतो कोणाच्या अवतीभोवती, हिस्टोन आणि हिस्टोन प्रोटीनच्या अवतीभोवती. काय काम करतो, न्यूक्लिओझोम. न्यूक्लिओझोम कंडेन्स होतात, काय काम करतात, सोलोनाइड फायबर. सोलोनाइड फायबर कंडेन्स होतात कोणाबरोबर, नॉन हिस्टोन प्रोटीन बरोबर. लक्षात ठेवा इथे कोण इन्व्हॉल्व, इथे नॉन हिस्टोन प्रोटीन्स. नॉन हिस्टोन प्रोटीन बरोबर कॉईल होतात आणि काय काम करतात, क्रोमॅटिन. आणि क्रोमॅटिन कॉईल होतो कधी, ऍट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. आणि काय काम करतो, क्रोमोझोम कधी, ऍट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. समजतंय ना, क्लिअर? So high level of packing of the chromatin requires a non-histone chromosomal protein NHC. It is very very important. IMP लक्षात ठेवा. ठीक आहे ना. जेव्हा हाय लेवलची पॅकिंग लागते त्यावेळेस कोणते प्रोटीन असतात मध्ये, ते नॉन हिस्टोन क्रोमोसोमल प्रोटीन असतात. कोणते असतात, नॉन हिस्टोन क्रोमोसोमल प्रोटीन असतात, जे डीएनए ला नाही पॅक करत. जे कोणाला पॅक करतात, क्रोमॅटिन किंवा सुपर कॉईल, न्यूक्लिओझोमचे सुपर कॉईल स्ट्रक्चर्स आहेत, फायबर्स आहेत, त्यांना सगळ्यांना पॅक करून एक स्ट्रक्चर बनवतात ज्याला म्हणतात काय आपण, क्रोमॅटिन. ठीक आहे ना, क्लिअर? ओके, मुव्हिंग टू दी लास्ट स्लाइड. सो क्रोमॅटिनचे किती प्रकार पडतात मग, तर तुम्ही क्रोमॅटिनला जर बघितलं तर इकडे आपण पहिले स्ट्रक्चर ड्रॉ करून घेऊ म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. ठीक आहे, बघा क्रोमॅटिनचे किती प्रकार पडतात, 2 प्रकार पडतात. ठीक आहे, आता हा क्रोमॅटिन आहे असा, काही भागामध्ये क्रोमॅटिन असा असतो आणि काही भागामध्ये हाच क्रोमॅटिन मित्रांनो कसा असतो, काही भागामध्ये हा क्रोमॅटिन असा जास्त कॉईल झालेला असतो आणि पुन्हा हा असा असतो आणि पुन्हा काही ठिकाणी असा जास्त काय झालेला असतो, कॉईल झालेला असतो. हा पुन्हा क्रोमॅटिनच आहे बरं का. हा काही ठिकाणी काय असा जास्त गोळा झालेला आहे एकदम. समजतंय का? ठीक आहे, जर आपण हा डीएनए पूर्ण, हा क्रोमॅटिन आहे पूर्ण, काय बेटा हा पूर्णपणे हे काय आहे, थ्रेड लाईक स्ट्रक्चर आपण क्रोमॅटिन. पण जेव्हा या क्रोमॅटिनला आपण स्टेन करतो, जेव्हा आपण याला कलर करतो, तेव्हा आपल्याला काय असतो, काही ठिकाणी क्रोमॅटिन काय बेटा काही ठिकाणी क्रोमॅटिन काय असतो, जास्त कॉम्पॅक्टली पॅक झालेला आहे. ठीक आहे ना. आता इथे बघा तुम्ही क्रोमॅटिन काय जास्त गोळा झालेला आहे. या ठिकाणी बघा तुम्ही क्रोमॅटिन काय जास्त हायली कॉईल गोळा झालेला आहे. इथे बघा खूप जास्त गोळा झालेला आहे. इथे बघा काय तो हायली कंडेन्स झालेला आहे. मग त्या ठिकाणी जेव्हा आपण त्याला स्टेन करतो, कलर करतो, त्या ठिकाणी क्रोमॅटिनचं एकदम डार्क स्ट्रक्चर आपल्याला दिसतं, जे इंडिकेट काय करतं की क्रोमॅटिन इथे काय आहे, कॉम्पॅक्टली पॅक आहे. आणि इथे जे आपल्याला लाईट कलरचं दिसतं, इथे काय आहे, डीएनए क्रोमॅटिन कसं आहे, लूजली पॅक आहे. ठीक आहे ना. कसं आहे इथे डीएनए कसं आहे, क्रोमॅटिन कसं आहे, लूजली पॅक आहे. ठीक आहे. मग जेव्हा आपण डीएनएला स्टेन करतो, जेव्हा आपण न्यूक्लियसला स्टेन करतो, त्यामध्ये आपल्याला क्रोमॅटिनचं जे स्ट्रक्चर आहे ते असं दिसतं, काही ठिकाणी खूप डार्क, काही ठिकाणी खूप लाईट. ठीक आहे ना. ठीक आहे, मग जिथे डीएनए काय लूजली पॅक आहे त्या ठिकाणी जे क्रोमॅटिन असतं त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण काय, युक्रोमॅटिन. काय म्हणतो आपण त्याला, युक्रोमॅटिन. ज्या ठिकाणी क्रोमॅटिन कॉम्पॅक्टली पॅक असतं त्या ठिकाणी जे क्रोमॅटिन आहे त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण हेटेरोक्रोमॅटिन. ठीक आहे. आता मला सांगा, ज्या ठिकाणी पॅकिंग लूज आहे, ज्या ठिकाणी पॅकिंग काय लूज आहे, त्या ठिकाणी काय बेटा, त्या ठिकाणी डीएनए पासून एमआरएनए बनणं काय इझी आहे. ज्या ठिकाणी डीएनए लूजली पॅक आहे त्या ठिकाणी काय आहे, स्पेस खूप आहे, त्यामुळे तिथे
डीएनए पासून एमआरएनए बनणं काय असतं, इझी असतं. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे डीएनए पासून एमआरएनए जे बनतं त्याला आपण काय आणतो, ती प्रोसेस आपण काय आणतो, ट्रान्सक्रिप्शन. सांगितलंय तुम्हाला मी काय म्हणतो त्याला, ट्रान्सक्रिप्शन. डीएनए पासून एमआरएनए बनतो त्याला आपण काय आणतो, ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. काय म्हणतो आपण, ट्रान्सक्रिप्शन. मग याचा अर्थ ज्या ठिकाणी डीएनए काय लूजली पॅक आहे त्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन होतं का, यस. मग डीएनए कोणत्या ठिकाणी लूजली पॅक असतो, कोणत्या भागात पॅक असतो लूजली, युक्रोनिन मध्ये. म्हणजे याचा अर्थ युक्रोनिन काय, ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह. समजतंय का. याचा अर्थ काय, युक्रोमॅटिन जो आहे त्या ज्या ठिकाणी डीएनए लूजली पॅक आहे त्या ठिकाणी डीएनए पासून एमआरएनए तयार होतो. आणि म्हणून त्या भागातल्या डीएनएला आपण, त्या भागातल्या क्रोमॅटिनला आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह क्रोमॅटिन. समजलं का. आता या ठिकाणी डीएनए कसा आहे, हायली कॉइल आहे. मग या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन होऊ शकतं का, नाही. म्हणून या ठिकाणी जो डीएनए ज्याला आपण काय म्हणतो हेटेरोक्रोमॅटिन म्हणतो तो कसा असतो, मग ट्रान्सक्रिप्शनली इनऍक्टिव्ह. कसा असतो तो, ट्रान्सक्रिप्शनली इनऍक्टिव्ह. समजलं, क्लिअर, ठीक आहे ना. बघा मग किती प्रकार डीएनएचे, क्रोमॅटिनचे किती प्रकार, 2. युक्रोनिन आणि काय, हेटेरोक्रोमॅटिन. आता इथे बघा हा हेटेरोक्रोमॅटिन आहे. इथे बघा कलर चेंज करून घेऊ आपण. हा काय आहे, हेटेरोक्रोमॅटिन आहे. आता हेटेरोक्रोमॅटिन तुम्ही बघा हा डीएनए कसा पॅक आहे, एकदम कॉम्पॅक्टली पॅक आहे. इथे जागा आहे का घुसायला, नाहीये. आता इथे बघा तुम्ही, हा बघा तुम्ही इथे हा युक्रोमॅटिन आहे. हा 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 युक्रोमॅटिनचा भाग आहे, दिसतोय का. आता इथं काय खूप जरा स्पेस आहे. हा काय मग तुमचा हेटेरोक्रोमॅटिन आहे. हा हेटेरोक्रोमॅटिन, एच म्हणजे हेटेरोक्रोमॅटिन. आता हा काय तुमचा युक्रोमॅटिन आहे, बरोबर ना, जिथे काय जागा आहे. आता हा काय झाला तुमचा, मग युक्रोमॅटिन काय, हेटेरोक्रोमॅटिन, सॉरी काय, हा हेटेरोक्रोमॅटिन कॉम्पॅक्टली पॅक आहे. आता हा काय असेल मग तुमचा युक्रोमॅटिन. समजतंय ना. मग युक्रोनिन मध्ये डीएनए पासून एमआरएनए बनू शकतो ना, हो. आता हा एकदम कॉम्पॅक्टली पॅक आहे, इथे नाही. म्हणून बघा युक्रोनिन कसा असतो, लूजली पॅक. कसा आहे, लूजली पॅक. आणि याला हा कसा असतो, ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह रिजन ऑफ क्रोमॅटिन. आणि कसा स्टेन होतो, हा लाईट स्टेन होतो. कारण त्या भागामध्ये डीएनए कमी म्हणून तो लाईट स्टेन होतो, ठीक आहे ना. पण त्या ठिकाणी डीएनए पासून काय तयार होतो, डीएनए काय बनवू शकतो, सॉरी, डीएनए काय बनवतो, एमआरएनए बनवतो. ह्या प्रोसेसला आपण काय आणतो, सांगितलं तुम्हाला मी आता, काय आणतो आपल्याला, ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे ना, येस और नो. म्हणून युक्रोनिन कसं आहे, लूजली पॅक आहे आणि तिथे ट्रान्सक्रिप्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून त्याला आपण काय आणतो, कॉल्ड एज अ ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह क्रोमॅटिन. आणि हा कसा स्टेन होतो, लाईट स्टेन होतो, ठीक आहे ना. जेव्हा आपण त्याला काय करतो, डीएनए आपण जेव्हा क्रोमॅटिनला स्टेन करतो त्यावेळेस. तसं हेटेरोक्रोमॅटिन कसं आहे, डेन्सली पॅक आहे, म्हणजे कॉम्पॅक्टली पॅक आहे. जिथे जागा आहे का, नाहीये. म्हणजे ज्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन होऊ शकतं का, नाही. म्हणून याला काय म्हणतो आपण, इनॅक्टिव्ह रिजन ऑफ क्रोमॅटिन. काय म्हणतो आपल्याला, इनॅक्टिव्ह रिजन ऑफ क्रोमॅटिन. आणि कसा स्टेन होतो, इट स्टेन डार्क. ठीक आहे, क्लिअर. मग आता हेच आपण कशामध्ये बघू, यू कॅन सी इट इन अ क्रोमोझोम. क्रोमोझोम मध्ये बघा हा भाग जो आहे ऑरेंज कलरचा काय, हा हेटेरोक्रोमॅटिन आहे. आणि हा ब्ल्यू कलरचा भाग जो आहे